संसारातून तू मुक्त हो असा संदेश देत आहे. श्लोक क्रमांक 31 चे निरूपण वेळ सकाळी 7:30 ते सौ अमृता पांडे करणार आहेत. त्या परमपूज्य डॉक्टर काकांच्या अनुग्रहित आहेत. त्यांनी अध्यात्माचा वसा त्यांची आई आदरणीय सौ आशाताई पांडे यांच्याकडून घेतला आहे. सौ आशाताई या गीतेवर आणि उपनिषदावर दररोज नियमित लिखाण करतात. त्यांचे व आदरणीय आचार्य सुनील काका यांचे मार्गदर्शनात सौ अमृता या अमृतवेल अभ्यास वर्ग घेतात. देयम दीनजायन च वित्तम. आचार्य आदेश देतात की दानवृत्ती परोपकाराची वृत्ती नसेल तर मनुष्य नीतिमत्ता जुगारून देऊन स्वार्थ व कामनेने प्रेरित होऊन जीवन जगेल. मनुष्याचे अधपतन होईल. याचे वर्णन श्लोक क्रमांक 28 मध्ये आहे. श्लोक क्रमांक 28 चे निरूपण वेळ सकाळी 7:30 ते 8 पर्यंत डॉक्टर सुबेदा अपराजित नागपूर करणार आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण MA PhD मराठी आणि MA सायकोलॉजी असे झाले असून त्या औरंगाबाद येथे मुख्याध्यापिका या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांनी आदरणीय डॉक्टर सुनील काकांचा अनुभव घेतला असून आध्यात्मिक क्षेत्रात आपले स्थान घट्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदरणीय अमृता पांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले निरूपण सुरू करावे. रामकृष्ण हरी. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपराम्. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना शीर्षाष्टांग नमस्कार करते. आपल्या सर्वांच्यातील हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करून चिंतनाला सुरुवात करते. आजच्या चिंतनाचा विषय भजगोविंदम असून त्या अंतर्गत 31वा श्लोक हा चिंतनाचा आहे. अविद्या व अज्ञानाने जीव जीवत्वाला प्राप्त झाला. मी व माझेच्या संघाने जीव स्वस्वरूपापासून ढळला. अशा जीवाला अढळ पदाच्या प्राप्तीसाठी सच्चिदानंद पदवी मिळवण्यासाठी विवेकयुक्त विचार करून ऊर्ध्वगतीने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. आत्मज्ञानाची प्राप्ती करून एकत्वाची दृष्टी प्राप्त करणे व भवसागरातून मुक्त होणे हेच प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे तरच मनुष्य देहाचे सार्थक होते. असे आधीचा श्लोक म्हणजे 26वा श्लोक आपल्याला सांगतो आहे. अर्थ हा कसा हानिकारक आहे हे सांगून त्याचे चिंतन करणे कसे अयोग्य आहे हे आचार्य आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. अर्थमनर्थम भावय नित्यम नास्ति तथा सुखलेशः सत्यम पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रेषा विहिता रीतिः. अर्थ हा अनर्थकारक आहे असं नित्य चिंतन करावं. त्यामध्ये लेशमात्रही सुख नाही. धनवान माणसाला स्वतःच्या पुत्रापासून सुद्धा भीती असते. ही सर्वत्र विहित रीत आहे. हा झाला श्लोकाचा शब्दशः अर्थ म्हणजेच वाच्यार्थ. आता आपण प्रत्येक ओळीचा सविस्तर अर्थ बघूया किंवा सविस्तर विचार करूया. अर्थम अनर्थम भावय नित्यम म्हणजे अर्थ हा विषय अनर्थकारी किंवा अनर्थकारक आहे असे त्याचे नित्य सदोदित चिंतन करावे. भावय म्हणजे असे जाणून घ्यावे. परंतु असे जाणून का घ्यावे आणि ते पण नित्य? नित्य यावर आचार्य भर देत आहेत. हे प्रथम मी समजून घेणे गरजेचे आहे. हरिपाठात माऊली म्हणते, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवी. नित्य भगवंताचे चिंतन स्मरण न करता आपला सतत जप काय होईल, कसे होईल आणि केव्हा होईल हाच असतो. हा जप आपण धनाबाबत देखील करतो. म्हणून संत म्हणतात, आपुल्या मणीचा उगीच चिखल कालवू नको रे, हरिभजनाविन काळ घालवू नको रे.
जगातील परिस्थिती आहे तशी स्वीकारण्यात मनुष्य समाधानी नसतो. त्यासाठी जेथे जेथे दुःखमय गोष्टी आहेत त्या बाजूला करून तेथे सुखाची इमारत उभारण्यातच तो सदैव प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो पैसा कमवतो. त्या धनाला सर्वस्व मानतो. ते मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करतो. त्या धन त्यासाठी तो पैसा कमवतो. धन प्राप्ती हेच माझ्या जीवनाचे इथे कर्तव्य आहे असे समजतो. जितकं धन अधिक तितका मी अधिक सुखी. त्यामुळे धनाचं सातत्यानं म्हणजे एनकेन प्रकाराने वर्धन करणे हेच माझे ध्येय आहे असा विचार करतो. हा विचारच मनुष्याचा घात करतो. ही धनाची तृष्णा मनुष्याच्या जीवनावर विपरीत परिणाम करते. या धनाच्या तृष्णेमुळेच मनुष्याला प्रयत्नाने बाह्य विषय व त्या विषयाचे भोग देखील मिळतात. परंतु त्यामुळे विषयाकडे कडील ओढ कमी न होता अधिकाधिक वाढतच राहते. मनात धनाचा, ऐश्वर्याचा अधिकाधिक लोभ निर्माण होतो. त्या लोभामुळे मनुष्य अधिक प्रयत्न करून धन संचय करतो व कामना वृद्धिंगत करून अतृप्तीला व असंतुष्टतेलाच प्राप्त होतो. मनुष्याची बुद्धी मोहाने आवृत्त झाल्याने त्यामधील विवेक कमी कमी व्हायला लागतो. त्यामुळे काय योग्य व काय अयोग्य हा विचारच राहत नाही. मनुष्य सुरुवातीला प्रामाणिक असतो. सत्कर्म, सदाचार, सरळ मार्गाने कष्ट करून धन मिळवतो. परंतु अतिधन मिळाल्याने, लोभ हव्यास वाढल्याने बुद्धी भ्रष्ट होऊन सदाचाराचा त्याग करतो व वाममार्गाने आचरण करायला लागतो. हीच धनाची तृष्णा आहे. त्यामुळे विषय विषयाचा पडीपाडू, गोड पदार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, अशी त्याची स्थितीच होते. धन मिळवण्यासाठी काय केले पाहिजे, काय करायला हवे याचे नित्य निरंतर चिंतन करून ईश्वर चिंतनापासून दूर जातो. धन कमविताना कमविणारा मी आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीच बुद्धिमान नाही असा कर्तृत्व अहंकार बाळगून करत्या करवित्या ईश्वरालाच विसरतो. शरीराचे पोषण, वर्धन, रक्षण करून जीवन सुकर करण्यासाठी धनाचा निश्चितपणे उपयोग आहे. मात्र धनाला अति महत्व देऊ नये. धन हा विषय माझा आहे असे त्याबाबत ज्यावेळी ममत्व निर्माण होते त्यावेळीच दुःखाला सुरुवात होते. मनुष्य व्यवहारात सतत धनाचा आश्रय घेतो. पैसा आला की सर्व काही आलं अशा आढ्यतेमुळे तो संपत्तीचे वर्धन करतो. धनाने उन्मत्त होतो. प्रत्येक ठिकाणी पैशाचीच भाषा बोलतो. काळाच्या ओघात त्याला धन, विषय, भोग सर्व सुविधा देखील मिळतात. पूर्वी किरायाच्या घरात राहणारा आता स्वतःच्या बंगल्यात राहतो. पूर्वी एकही गाडी घरापुढे उभी नसायची, परंतु आता अनेक गाड्या उभ्या राहतात. पूर्वी सुखसुविधाने मुकलेला आता सुखसुविधाने युक्त होतो. पूर्वी एका घरातील खोलीत जी माणसे सुखाने व जिव्हाळ्याने राहत होती, त्यांनाच आता व्याप वाढविल्याने बोलायला देखील वेळ मिळत नाही. विषय आणि भोग जितके अधिक आहेत तितक्या प्रमाणात खरं तर सुख वाढायला पाहिजे ना, परंतु तसे कधीच होत नाही. धन आणि विषय यांचे वर्धन म्हणजे वाढ होऊन देखील काळाच्या ओघात मनुष्य अधिक दुःखी, अधिक अस्वस्थ आणि चिंताग्रस्तच होतो. म्हणूनच त्याला भूक आणि झोप लागण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. यामुळे धन या विषयात सुख देण्याची ताकद किंवा क्षमताच नाही हे लक्षात येते. जगण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. गरज आहे तेवढ्या पैशाबाबत येथे मुळीच बोलणे नाही. परंतु गरज शब्दाची व्याख्या मी माझ्या मनाने करण्याची मुळीच गरज नाही. धन जर मिळवलेच नाही तर जगायचे कसे?
ह्या आपल्या भीतीवर आचार्य ह्या 2 चरणातून आपल्याला उत्तर देतात. यल्लभसे निज कर्मोपातम वित्ततेन विनोदय चित्तम. आचार्यांनी स्वकर्माचा किंवा प्रयत्नाचा त्याग सांगितलेला नाही. मनुष्याच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी धन मिळवावे, परंतु ते धन न्याय, नीती, धर्मानुसार असावे. अशा धनाला शास्त्राची मान्यता आहे. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे असे तुकाराम महाराज देखील म्हणतात. जास्त संग्रह हा त्रासदायक आहे, तोच अनर्थकारी ठरतो. अर्थ म्हणजे धन हे अनर्थकारी आहे हे सुरुवातीला मी स्वीकारणे आवश्यक आहे. त्याच वेळी त्यात असणारे दोष माझ्या निदर्शनास येऊन त्याची आसक्ती सुटेल व आचार्यांचे म्हणणे देखील समजेल. धनाची आसक्ती ही परमेश्वरापासून दूर नेते. परमेश्वराच्या विस्मरणामुळे धन या विषयाची वृत्ती उफाळून बाहेर येते. अधिक श्रीमंत मनुष्य अधिक सुखी असायला हवा, परंतु असे कधीच दिसत नाही. म्हणून आचार्य पुढे सांगतात, नास्ति तथा सुखलेशः सत्यम. म्हणजे धन या विषयात लेशमात्रही सुख नाही. मनुष्य पैसा पैसा करीत संपूर्ण आयुष्य ते कमविण्यातच खर्ची करतो. पोटाला पीळ देऊन एक एक पैसा वाचवतो. जितकं धन अधिक मिळेल तितका विषयाचा अधिक संग्रह करून मी सुखी होईल अशी कल्पना करतो. धन अधिक मिळाले तरी शांती मात्र मिळत नाही. अशीच प्रत्येकाची अवस्था आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. सुख किंवा आनंद हा धन या जड विषयाचा धर्म नसून दुःख हेच त्याचे स्वरूप आहे. आनंद किंवा शांती ही धनात नाही. इतकेच नव्हे तर आनंद हे विषयाचे स्वरूप नाही, तर आनंद व शांती हे आत्म्याचे स्वरूप आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुझं आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. विषयाच्या प्राप्तीने कामना पूर्ण होण्याऐवजी मनुष्यामध्ये अन्य विषयाच्या कामना, लोभ निर्माण होतात. त्यामुळे मन नित्य अशांत व अस्वस्थच होते. मनुष्याजवळ पैसा नसेल तर पैसा मिळवण्यासाठी तो सतत प्रयत्न व कष्ट करतो. थोडा पैसा मिळाला की ज्याच्याजवळ जास्त धन आहे त्याचा हेवा करतो, मत्सर करतो आणि आपल्यापेक्षा ज्याच्याजवळ कमी धन आहे त्याच्याशी अहंभावाने वागतो. यामुळे सतत धन या विषयाचे चिंतन होऊन अंतःकरण गढूळ होते. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, अगदी त्याचप्रमाणे गढूळ अंतःकरण भगवत चिंतनास योग्य ठरत नाही. अशा अंतःकरणाने भगवंताचे चिंतन होणेच नाही. प्रत्येक अडचण, प्रत्येक समस्या ही पैशाने सोडवता येते याच भ्रमात मनुष्य सतत असतो. बाजारात गेला तरी घरी येण्यासाठी रिक्षा देखील करीत नाही, कारण तेवढेच पैसे माझ्या प्रपंचाच्या कामाला येईल असा अविचार करून पै पै जोडतो. अहो, मंदिरात जरी गेला ना तरी दान देताना विचार करतो, संकोच बाळगतो. पैसा कसा वाचवता येईल याचाच विचार करून, विचार कसला हो, अविचारच करून सतत धन जमा करतो. पैसा वाचवण्यासाठी युक्त्या प्रयुक्त्या करून धनसंचय करतो. संपत्ती वाढल्यामुळे किंवा अधिक धनसंचय केल्याने केवळ मत्सर आणि अहंकारच वाढतो असे नाही, तर त्या व्यक्तीच्या मनात अनेक अमंगल अशा शंका कुशंका येतात. आता शंका अशी की आपल्या इतके धन समोरच्या जवळ नाही, म्हणून तो आपला नायनाट करण्याचा किंवा आपल्याला संपवण्याचा कट करीत नसेल ना. आणि कुणी आपले धन लुबाडून घेऊन तर जाणार नाही ना, अशी चिंता त्याला सतत भयकंपित करते. विषय व इंद्रिय यांच्या संयोगातून सुख मिळू शकत नाही, कारण
विषयजनित सुखे सौख्य होणार नाही असे संतच सांगतात. विषय व इंद्रिय यांच्या संयोगातून निर्माण होणारे भोग अनित्य व क्षणभंगुर आहेत. विषय भोग मनुष्याला दुःख देणारे, बद्ध करणारे व मिथ्या स्वरूपाचे आहेत. विषयाच्या भोगाने कोणताही मनुष्य आजपर्यंत सुखी झालेला नाही. कारण एखादा गरीबही रडतो आणि श्रीमंत माणूस देखील रडतो. या सगळ्या भोगांचा शेवट नेहमी दुःखामध्येच होतो. विषयाची प्राप्ती झाली नाही तर विकार निर्माण होतात. म्हणून समर्थ म्हणतात, नको रे मना काम नाना विकारी. विषयासक्त भोगी पुरुषाला विषय क्षणाक्षणाला दुःखाच्या गर्तेत लोटून देतात. एकामागून एक दुःखाचे प्रसंग, संकटाचे आघात झाल्यामुळे असा अज्ञानी पुरुषाचे मन सतत दुःखी, निराश, उद्विग्न होत असते. सतत द्वंद्वयुक्त व विक्षेपयुक्त होते. याचे कारण मनामध्ये रात्रंदिवस धन या विषयाचे चिंतन आहे. डोळे उघडले तरी धन हा विषय दिसतो व डोळे बंद केले तरी विषय व भोगच दिसतात. असा विषय लंपट व भोगासक्त पुरुष आयुष्यभर अतृप्त, अशांत व दुःखीच राहतो. भगवंत भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायात विषयासक्त पुरुषाच्या अधःपतनाचा क्रम सांगतात. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधो अभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषय अंतवंत आहेत. कारण ज्यांना सुरुवात आहे त्यांना शेवट हा असतोच. विषयाचे सुख म्हणजे धन, याला जसा उगम आहे तसा त्याला शेवट आहे. जोपर्यंत सुख मिळत नाही तोपर्यंत ते मिळवण्याचा मनुष्य सतत आटोकाट प्रयत्न करतो. परंतु एकदा ते सुख मिळाल्यानंतर मात्र त्या सुखाबद्दल निरीच्छता, घृणा, तिरस्कार निर्माण होतो आणि त्या व्यतिरिक्त अन्य सुख शोधण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. सुख हे वस्तूमध्ये आणि भोगामध्ये नसून त्यागामध्ये आहे. म्हणून धनाच्या लोभाचा, तृष्णेचा त्याग करावा. धन हे शांतीने जगू देत नाही. अशांतीस कारणीभूत होते. अशांतीस कारणीभूत होते. कासावीस केल्याशिवाय सोडत नाही. म्हणून त्याग केला पाहिजे. नुसता विषयाचा त्याग करून भागत नाही, तर तृष्णेचा संग त्याग करणे आवश्यक आहे. कारण प्रत्यक्ष विषयाचे सेवन बाधक होत नाही, तर त्याचे चिंतनच बाधक ठरते. धन असण्यात काही दोष नाही, परंतु त्यांचा संग अनर्थकारी आहे. संग जडला की चित्तवृत्ती धन या विषयात गुंतून त्याची आवड वाढीला लागते. त्या आवडीमुळे त्याच्या प्राप्तीची ओढ लागते. प्राप्तीत अडथळा आला की क्रोध निर्माण झाल्याने बुद्धीत अविवेक निर्माण होऊन भगवंताचा विसर पडतो. त्यामुळे पारमार्थिक दृष्ट्या सर्वनाशच होतो. म्हणून धन या विषयाचा संगच अनर्थकारी आहे. जो त्याग करतो त्याचेच वैभव आहे. कारण त्याग हे आध्यात्मिक साधनेचे अधिष्ठान आहे. त्याग हा मनुष्याचा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. कठोपनिषदामध्ये यमराज कुमार वयातील नचिकेताला कुठलाही वर माग असे म्हणतात. वरम वृणीष्व वित्तम म्हणजे अमाप धन माग. परंतु त्यावर छोटा नचिकेत अतिशय सुंदर उत्तर देतो. तो म्हणतो, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो, म्हणजे मनुष्य धनाने संतुष्ट होत नाही. धनवैभवे समाधान नाही मनुजा कदाचन, अधिकतेची अपुरेपण नित्य असे. आणि धनसंचयाची आस विविध वैभवी सोस,
रजतमाचा हैदोस आयुष्यावरी, असे परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका म्हणतात. जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो, व जो केवळ स्वतःचा स्वार्थ व कामना पूर्ण करण्यासाठी जगतो तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणतात. धन कमविताना कष्ट आणि वेदना होतात. त्याचा सांभाळ करताना देखील कष्ट आणि वेदना सोसाव्या लागतात. त्यामुळे धनाच्या अधीन मी न जाता गरजेपुरता त्याचा वापर करून त्याचे चिंतन सोडून नित्य भगवंताचे चिंतन करावे. यातच माझे शाश्वत हित आहे, यातच माझे शाश्वत कल्याण आहे. एकमेकांना देऊन दिलेल्या माणसाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आनंदी होणारी आमची मानसिकता आहे, हीच आपली संस्कृती आहे. आनंद हा त्यागात आहे, हे जाणून साधकाने विषयासक्तीचा त्याग करावा. खरोखर मुक्ती हवी असेल तर विषयांचा विषयाप्रमाणे त्याग करावा. कारण विषय मनुष्याला मरेपर्यंत जखडून टाकून त्रासच देतात. कीर्तीच्या मागे लागून मनुष्य स्वस्वरूपाला विसरतो व मायेत अडकतो. त्यामुळे संत म्हणतात, आपुल्या स्वरूपाला विसरू नको, मायेच्या पाशात अडकू नको. अनात्मश्री माझे मला वैभव वाटते आणि तेच हवे वाटते, त्याने मनुष्य दिसतो. त्यात तो रमतो रमतो आणि रेंगाळतो. त्यामुळे संगत्याग होणे गरजेचे आहे. हा केवळ विवेकयुक्त वैराग्याच्या विचाराने किंवा संवादी वेदांत विचार केल्यानेच जातो. त्यासाठी वैराग्य अंगी बाणावे लागते. सहवास असण्यात दोष नाही, परंतु संगात दोष आहे. धनाबाबतचा हा संगच हानिकारक असल्याने जन्म मरणाच्या चक्रात अडकवतो. हे लक्षात न आल्याने मनुष्य धनाचा संचय करतो व ते धन स्वतः मीच होऊन मुलाच्या स्वाधीन करतो. कारण आत्मा न वस्तू का माय, तो मला म्हातारपणी सांभाळेल अशी आशा करतो, अशी अपेक्षा बाळगतो. मग हाच मुलगा आयत्या बिळावर नागोबा बनतो. हे सर्व मनुष्याच्या मनावर ठसवण्यासाठी आचार्य येथे व्यावहारिक परंतु जीवनातील अत्यंत प्रखर व कटू सत्य आपल्याला सांगत आहेत. पुत्रादपि धनभाजां भीती, म्हणजे श्रीमंत धनवान माणसाला स्वतःच्या पुत्रापासून सुद्धा भीती असते. धनवान मनुष्याला समाजातील अन्य लोक, आप्त, बांधव, नातेवाईक, मित्र परिवार यांच्यापासून भीती असते. कारण जोवर पैसा आहे तोवर सर्वजण आपल्या भोवती गोळा होतात. असतील शिते तर जमतील भूते, अशी मराठी म्हण आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. प्रत्येकाचा त्यामागे स्वार्थ दडलेला असतो. या लोकांना सरळ मार्गाने पैसा मिळाला नाही तर ते कोणत्याही थराला जातील, अशी श्रीमंत मनुष्याला कायम भीती भेडसावत असते. परंतु याही पेक्षा श्रीमंत व्यक्तीला सर्वात जास्त भीती ही त्याच्या स्वतःच्या पुत्राकडून असते. कारण पुत्र हा त्याच्या सर्वात जवळ असतो. त्या मुलाला वडिलांच्या संपूर्ण धनाचे, स्थावर मालमत्तेचे, सोन्या नाण्याचे आणि बँकेतील बॅलन्सचे पूर्ण ज्ञान असते. माझ्या गरजेपेक्षा कितीतरी पैसा हा मी करून ठेवलेलाच असतो. हा संग्रह मग मुलाबाळांच्या डोळ्यात येतो. सुरुवातीला मुलाबाळांच्या पालन पोषणासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी हेच धन मदतीला येते. मग ते शिकून कमवायला लागले की त्यांच्या मनात येते, एवढी संपत्ती आई बाबांजवळ ठेवून काय करायचे, ते धन आमच्याकडे यायला हवे. आयुष्यभर हे मुलं आईवडिलांना विचारत देखील नाही. ज्या आईवडिलांनी त्यांना जन्म दिला, लहानाचे मोठे केले, त्यांचे पालन पोषण केले, त्यांना योग्यरित्या घडवून स्वतःच्या पायावर उभे केले, तेच आई वडील आता त्यांना घरात नकोसे वाटतात, अडगळ वाटतात. जर घर शेती पिढी जात असेल तर ते तुम्ही विकू शकत नाही, त्यातील हिस्सा माझा देखील आहे, असा मुलगा म्हणतो. आणि मुलीचे लग्न करून दिल्यानंतर
ती म्हणते, कायदा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे ना मम्मी पप्पा? मुलगा मुलगी एक समान, त्यामुळे त्यात माझा देखील वाटा आहे. मुलगा म्हणतो, बाबा, या महिन्यात माझी थोडी तंगीच सुरू आहे. मला थोडे पैसे हवे होते, परंतु ते उसने म्हणून पुढल्या महिन्यात पगार होताच ते तुम्हाला परत करतो. परंतु पुढचा महिना कधी उगवत नाही आणि पैसे कधी परत येत नाही. आता कमाई तर राहिली नाही, परंतु गमाई मात्र सुरू झाली. या दुःखात माणूस राहतो. अंतःकरणात गमाईचे दुःख फार मोठे असते. त्याची मनात सल निर्माण होते. आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांजवळ बसणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांची प्रेमाने विचारपूस करणे, त्यांची आजारपणं काढणे, वेळ पडली तर त्यांच्यासाठी काही खर्च करणे, या गोष्टी त्या मुलाला अगदी नकोशा वाटतात. परंतु ज्यावेळी तेच वृद्ध आई-वडील शरीर खंगल्यावर आजारी पडतात, त्यावेळी जास्त यायला लागतात, दंबल दाखवतात. आम्ही तुमची तब्येत पाहायला आलो आहे, असे ते सांगतात. सारखं सारखं येतात. त्यावेळी त्यांना आई-वडिलांचा पुळकाच यायला लागतो. कारण आई-वडिलांजवळ पैसे असतात. त्यावेळी ते म्हणतात, पुढे तुमच्याच्याने होणार नाही. आत्ताच पैसे देऊन टाका. तुम्हाला ज्यावेळी लागेल त्यावेळी देतो. आई-वडिलांशी आयुष्यात कधी नव्हे इतके गोड बोलतो. त्यावेळी त्यांचे लक्ष आई-वडिलांकडे नसून सगळं लक्ष धनाकडे आणि प्रॉपर्टीकडेच लागलेले असते. मनुष्याला असे वाटते, ह्याच्या नावाने सगळी संपत्ती केली आणि त्याने मला विचारलेच नाही तर? आणि जर त्याच्या नावावर नाही केले, तर त्याचे येणेच बंद होईल. ही चिंता सतत भेडसावते. मग आपल्याला कोण विचारेल? दोन्ही बाजूने तो पेचात पडतो आणि फसतो. यालाच अनर्थकारी धन असे म्हटलेले आहे. बहिरंगाने मनुष्याजवळ सगळं असते, परंतु अंतरंगात काहीही नसते. म्हणून आचार्य येथे जीवनाचे भयंकर चित्र सुस्पष्ट शब्दात सांगतात की श्रीमंत माणसाला सगळ्यात जास्त भीती स्वतःच्याच मुलाकडून असते. हे सांगताना आचार्य पुढे म्हणतात, सर्वत्रेषां विहिता रीतीही, म्हणजे सर्वत्र हीच विहित रीत आहे. अनादी काळापासून अव्याहत अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या. व्यक्ती, नाम, रूप, काळ बदलले. विषय आणि भोग घेण्याची साधनं देखील बदलली. परंतु प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात असणाऱ्या वृत्ती, विकार, प्रवृत्ती, स्वभाव, धनाची तृष्णा ही बदललेली नाही. म्हणून विज्ञान युगात विज्ञानाने कितीही सुखाची साधनं निर्माण केली, तरीही मनुष्याच्या मूळ समस्या सुटलेल्या नाहीत. मनुष्य आंतरिक तृप्ती व शांतीपासून वंचितच राहिला आहे. लौकिक बाजू, ज्याच्यामध्ये मनुष्य यश मिळवतो, यशस्वी होतो, नावलौकिक कमवतो, संपदा कमवतो आणि त्यांच्या आधाराने तो आपले जीवन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ही परिपूर्णता आम्हाला या भौतिक गोष्टीच्या आधाराने प्राप्त होत नाही. हा आमचा प्रत्येकाचाच अनुभव आहे. पैसा ज्यावेळी आपल्या ताब्यात असतो, त्यावेळी संपत्ती हे वरदान ठरते. परंतु संपत्तीने आपला ताबा घेताच ती शाप ठरते. यामुळे आचार्य येथे आपल्याला परत परत सांगत आहे, अर्थम अनर्थम भावय नित्यम. अर्थ हा खरोखर अनर्थकारक आहे. धन या विषयाच्या संघाने मनुष्याचे अधःपतन होते, म्हणून त्याचा त्याग करावा. मन धन या विषयासाठी अधिक व्याकुळ होऊन सतत अस्वस्थ व उद्विग्न होत राहते. यासाठी विषयाचा त्याग मनापासून झाला पाहिजे. अर्थाच्या साह्याने बाहेरील सुख मिळते, परंतु आंतरिक सुखासाठी भगवंताचे भजन करणे आवश्यक आहे. हे शरीर पडण्यापूर्वी अशांती प्राप्त करून आत्मरूप होण्यातच जीवाची इतिश्री आहे. लोक म्हणतात, पैसा जवळ ठेवा, वाईट काळात कामाला येईल. परंतु सद्गुरू म्हणतात, नामस्मरण करा, वाईट काळच येणार नाही. चित्ताच्या चिंतन करणे ह्या स्वभावाला चिंतनाचा एकतरी विषय सातत्याने पुरवावा लागतो. त्यामुळे विषयाच्या चिंतनातून आवरून त्याला भगवत चिंतनाकडे लावावे. हे बोलणे कितीही सोपे वाटले तरी तसे करणे अत्यंत कठीण आहे, हे लक्षात ठेवावे. आणि खचून न जाता साधकाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने
तो प्रयत्न सतत चालू ठेवावा, कारण मुरडून या मन अनुभवा येत असे. साधकाने सर्व विषयाचे भोगाचे खरे स्वरूप समजावून घेऊन त्यापासून निवृत्त व्हावे. साधकाच्या जीवनामध्ये श्री गुरूंच्या कृपेशिवाय विषयाचा त्याग होणे शक्य नाही. अध्यस्थाचा सहवास असावा, परंतु संग श्री गुरूंच्या विवेकयुक्त विचारांचाच पकडावा, तेव्हाच अधिष्ठान रूप होता येते. ज्याप्रमाणे राजा जनक हे बहिर्भोगी व अंतत्यागी असे होते, अगदी त्याप्रमाणे मी असायला हवे. यासाठी कठोर आत्मपरीक्षण व प्रयत्नाची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. अर्थप्राप्ती करणे हे जीवनाचे साध्य नसून आत्मप्राप्ती व आत्मशांती प्राप्त करणे हेच खरे साध्य आहे. मनाने सर्व विषयांपासून अलिप्त असंग राहावे. तिथे ममत्व व आसक्ती निर्माण करू नये. परमेश्वरामध्ये नितांत श्रद्धा ठेवून ईश्वर परायण जीवन जगावे. मनुष्याने शाश्वत आनंद स्वरूप परमेश्वरावरच प्रेम करावे. परमेश्वर हा स्वतःच आनंद स्वरूप आहे. आनंद हा विश्वातील विषय नाही, जो पैशाने देऊन विकत घेता येतो. तर आनंद हे परमेश्वराचे स्वरूप आहे. आनंदो ब्रह्मेती वेजनात. परमेश्वर हाच परमप्रेमाचे आश्रयस्थान आहे. अशा या अत्यंत शुद्ध स्वरूपावर, आनंदावर प्रेम केल्यामुळे विषयासक्ती कमी होऊन मन विषयाच्या चिंतनामधून निवृत्त होते. मुक्तिम इच्छसी चेतात सर्वान विषयान विषयवत त्यज्य, असे अष्टवक्रा गीता सांगते. ज्यावेळी मनुष्याला विषयाचे अनित्यत्व समजेल, विषयाचे दुःख स्वरूप व विषयाच्या मर्यादा समजतील, तेव्हाच तो विषयाच्या आसक्तीमधून बाहेर पडेल व परमेश्वराची निवड करून परमेश्वराचे भजन करेल. परमात्म स्वरूपाच्या ज्ञानाने, अद्वैताच्या पावन दृष्टीने साधकाच्या अंतःकरणामध्ये असणारा अत्यंत सूक्ष्म विषयभोग रस नाहीसा होतो. विषयाचे खरे स्वरूप केवळ विवेकाच्या साह्यानेच जाणता येते. त्यासाठी विचारांची प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. अर्थ म्हणजे धन, हे जीवनात अनर्थ निर्माण करतात. धनासक्ती ही जीवाला सुखदुःखच देते, परंतु गोविंदासक्ती ही जीवाला आनंद देते. या गोविंदासक्तीलाच भजन असे म्हणतात. धनासक्तीमुळे मनुष्याला धन नष्ट होण्याचे भय असते, परंतु गोविंदासक्ती अभयत्व देते. त्यामुळे जीवन आनंदी होते. विषय सुख परावलंबी व क्षणभंगुर आहेत. ज्या देहाच्या जोरावर विषय भोगायचे, तो देहच मुळी नश्वर व मोडका आहे. म्हणून विषयाचा त्याग करावा. यासाठी श्री गुरूंनी दिलेल्या महावाक्याच्या बोधाशी ऐक्य साधण्यासाठी विवेकयुक्त विचार करावा लागेल. प्रथम भगवंत माझा आहे, मग मी भगवंताचा आहे, आणि त्यानंतर भगवंत व मी एकच आहे, इथपर्यंत मला जाण्याची गरज आहे. त्यासाठी स्वस्वरूपाशी तल्लीन, तदाकार आणि तद्रूप मी असावे. अशी तल्लीनता, अशी तदाकारता आणि तद्रूपता येण्यासाठी शास्त्रोक्त वेदांत विचार करावा. त्याच वेळी शास्त्राच्या विचाराने बुद्धी सूक्ष्म होऊन सूक्ष्माचा वेध घेते व येथे श्री गुरूंची कृपा होते. हा अभ्यास काकांच्या सामर्थ्यांनी, आचार्य सुनील काकांच्या दररोजच्या सत्संगाने आणि शैला काकू व आईच्या मार्गदर्शनामुळे जमला. ही प्रस्थानत्रयी माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त व उपकारकच ठरली. असे गोविंदाचे भजन करून आपल्या सर्वांना शांती, तृप्ती, समाधान लाभो, हीच परमपूज्य श्री गुरु काकांच्या चरणी प्रार्थना करून चिंतनाला विराम देते. राम कृष्ण हरी. मोठं कर. थांब एक मिनिट लावतो मला. माझे श्री गुरु आदरणीय आचार्य डॉक्टर सुनील काका यांच्या कृपेने आज मी आपल्या समोर आद्य शंकराचार्य कृत भजगोविंदम या ग्रंथातील 28व्या श्लोकाचे चिंतन मांडणार आहे. सुखतः क्रियते राम भोगा, पश्चात अंतम शरीरे रोगा,
यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुंचति पापाचरणं. या श्लोकाचा सरळ साधा अर्थ आहे, मनुष्य सुखासाठी विषयभोग घेतो, परंतु अखेरीस त्यामुळेच त्याच्या शरीरात रोग निर्माण होतात. समोर मृत्यू अटळ दिसला तरी मनुष्य पापाचरण सोडत नाही. थोडक्यात काय तर स्वतःच्या वैषयिक सुखाच्या पूर्ततेसाठी प्रसंगी मनुष्य पापाचरण करायलाही मागे पुढे पाहत नाही. स्वतःच्या सुखासाठी निरनिराळ्या भोगांच्या मध्ये आसक्त होतो, त्यातच रमतो, खेळतो. दुर्दैवाने या भोगांच्यामुळे त्याच्या शरीरात जे भयंकर रोग निर्माण होतात ते रोगच त्याचे शरीर पोखरून काढतात. असह्य यातना वेदना होत होत शेवटी त्याला मृत्यू येतो. मृत्यूला समोर पाहून देखील हा मनुष्य पापाचरणामधून विषय लालसेमधून निवृत्त होत नाही. हेच जीवनातील अटळ सत्य आहे. जंतूनाम नरजन्म दुर्लभम. सर्व प्राणी मात्रांमध्ये मनुष्य जन्म मिळणे ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा श्रेष्ठ आहे, कारण त्याला परमेश्वराने बुद्धीचे आणि विवेकाचे वरदान दिले आहे. याच बुद्धीच्या साह्याने त्याने सर्वच क्षेत्रात प्रगती करून आपला सारासार विवेक जागा ठेवून योग्य अयोग्य याचे भान ठेवून आपले आचरण करायला हवे हीच अपेक्षा केली आहे. प्राणीही त्याला दिलेल्या इंद्रियाच्या साह्याने हवं ते प्राप्त करत असतात, परंतु मानवाने मात्र या इंद्रियाचा उपयोग फक्त उपभोगासाठी न करता आपली आध्यात्मिक प्रगती कशी करता येईल याचा विवेकाने विचार करून परब्रह्माच्या प्राप्तीसाठी करावा हीच आचार्यांची इच्छा आहे. आणि त्यामुळेच त्यांनी संसाराचे विदारक सत्य, दाहक सत्य या मनुष्यापुढे ठेवून त्याला संसारापलीकडेही बरंच काही आहे जे चिरंतन सुख देणारे आहे हे पटवून दिले आहे. मनुष्य जन्म हा सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त आहे. या 3ही गुणांचा ताळमेळ जर आपल्या जीवनात असेल तर जीवन सुखकारी होते. सत्वगुण थोडे अधिक, रजोगुण मध्यम आणि तमोगुण अत्यल्प हवेत, तरच आपण आपला योग्य पद्धतीने आध्यात्मिक विकास करू शकतो. या 3ही गुणांमध्ये थोडाही ताळमेळ चुकला तर आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाते. असं जरी असलं तरी घडतं मात्र अगदी याच्या उलट. शुद्ध सात्विक गुणांना बाजूला ठेवून आपले रजोगुण आणि तमोगुण आपल्याला एखाद्या कठपुतली बाहुलीप्रमाणे नाचवतात. कठपुतली एक निर्जीव बाहुली असल्याने नाचवणारा जसा नाचवेल तशी ती नाचते, पण आपल्याला परमेश्वराने देहाबरोबरच बुद्धीचेही वरदान दिले आहे, ज्याच्या बळावर आपण वेळोवेळी योग्य निर्णय घ्यायला हवे. कुणीही आपल्याला नाचवावं आणि आपण नाचावं अशी वेळ आपल्यावर येता कामा नये. सत्व रज तम या त्रिगुणांनी भरलेल्या देहात सत्वापेक्षा रजोगुणाचे तमोगुणाचे प्राबल्य असल्याने मनुष्य भोगवादाकडे वळतो. ज्या ज्या वेळी हे रजोगुण किंवा तमोगुण बळावतात त्या त्यावेळी मनुष्यातले सात्विक गुण बाजूला राहतात आणि तो भोगाकडे आसक्त होतो. त्याच्या विषयविकारांना अधिक चालना मिळते. सत्वगुणाचं प्राबल्य नसल्यामुळे धर्म अधर्म, पाप पुण्य, नीती अनिती यातली सीमारेषा त्याला कळतच नाही. मग तो त्याला
हवे ते मिळवण्यासाठी अधर्म अनितीची कास कधी धरतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. मनामध्ये उफाळून येणाऱ्या सर्व कामना पूर्ण करण्यातच तो आपले आयुष्य वेचतो. त्यातच जीवनाची इति कर्तव्यता मानतो. अशा मनुष्याला आचार्यांनी मूढमते असे संबोधले आहे. कारण तो बुद्धी असूनही आपल्या बुद्धीचा उपयोग जगण्यासाठी करताना दिसत नाही. मनुष्य जन्म काम क्रोधादी षडविकारांनी भरलेला आहे. ह्यांनाच आपण षड्रिपू म्हणतो. रिपू म्हणजे शत्रू. हे 6 विकार मनुष्याचे शत्रूच आहेत, जे त्याला अधिकाधिक अधोगतीकडे नेतात. याच्या आधीच्या श्लोकात आपण अर्थाच्या नको त्या कामनेमुळे आपली कशी अधोगती होते हे आपण पाहिलंच आहे. हे 6 शत्रू म्हणजे आपल्यातील काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लोभ. हे 6ही विकार जोपर्यंत एका मर्यादेत आहे, दबून आहे, सत्वगुणांचा त्याच्यावर प्रभाव आहे, तोपर्यंत सारं काही ठीक असतं. परंतु एकदा का सत्वगुणाचा प्रभाव संपला की मग हे सगळे विकार एखाद्या उधळलेल्या घोड्याप्रमाणे बेफाम होतात आणि आपलं सगळं जीवनच उद्ध्वस्त करतात. असं होऊ नये म्हणूनच आचार्यांनी आपण आपल्यातील सद्गुण वाढवण्यासाठी, सत्वगुण वाढवण्यासाठी सद्गुरूंचा संग धरायला हवा हे वेळोवेळी सांगितलं आहे. कारण हा सद्गुरूंचा संगच आपले अंतरंग शाश्वत सुखाने भरून देणार आहे हे निश्चित. आजच्या श्लोकामध्ये आचार्यांनी षड्विकारातील सगळ्यात प्रभावी अशा कामविकाराबद्दल आपल्याला जागे केले आहे. आपण काम या शब्दाचा एकच अर्थ जाणतो. काम म्हणजे वासना, विषय वासना, शरीर भोग. आपण काम या शब्दाला नेहमीच फक्त भोगाशी जोडत असतो. परंतु काम म्हणजे कामना, मग ती कोणत्याही गोष्टीची आत्यंतिक इच्छा, प्रमाणाबाहेर इच्छा, मर्यादाबाहेर संस्कारहीन इच्छा म्हणजे वासना. कामनेच्या पुढची पायरी वासनेची असते. कामना म्हणजे फक्त इच्छा असतात, पण वासना म्हणजे कामनेचा प्रबळपणा असतो. ते पूर्ण केल्याशिवाय आपण राहत नाही. ही कामभावना आपल्या प्रत्येक इंद्रियाशीच निगडीत आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ती फक्त भोगाशी जोडतो, परंतु कामभावना प्रत्येक इंद्रियाशी निगडीत आहे आणि त्यानुसार त्याचे प्रकारही आहेत. शब्दकाम कानाशी निगडीत आहे. खरं तर या कानाने भगवत भजन ऐकणे अपेक्षित आहे. पण जेव्हा आपण त्याच कानाने जोरजोरात वाजणारे आजचे पॉप म्युझिक ऐकतो आणि त्यातच आपल्याला आनंद वाटतो, दिवसभर ते संगीत ऐकण्यातच आपण धन्यता मानतो, तेव्हा त्याला आपण शब्दकाम असं म्हणतो. रूपकाम डोळ्याशी निगडीत आहे. परमेश्वराची मूर्ती पाहणे हा सात्विक भाव आहे. परंतु त्याच डोळ्यांनी सतत आजूबाजूचं निसर्गाचं रसपान करणे, निसर्गाकडेच पाहणे, त्याकडे आकृष्ट होणे किंवा नको त्या गोष्टीत सुख मानणे, सतत टीव्ही मधल्या सिरियल पाहण्यात धन्यता वाटणे, नको त्या गोष्टी सतत या डोळ्यांनी पाहत राहणे म्हणजे रूपकाम. गंधकाम हे नाकाशी निगडीत आहे.
सुंदर सुगंध आपल्यातील अष्टसात्विक भाव जागे करत असतात. परंतु आपल्याला नको त्या गंधाशी जेव्हा आपल्या इच्छा जोडल्या जातात तेव्हा ते गंधकाम ठरतं. रसकाम रसनेशी निगडित आहे. सात्विक आहार घेणं म्हणजे सत्वभाव आणि रोजच वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणं म्हणजे रसकाम. आणि स्पर्शकाम हे हात आणि डोळे दोन्हीशी निगडित आहे. ज्या हातांनी ज्या डोळ्यांनी परमेश्वराची सेवा करायची, परमेश्वराचं रूप पाहायचं, ते हात आणि डोळे जेव्हा नको त्या गोष्टीची इच्छा करतात, कामना करतात, त्यावेळी त्याला आपण स्पर्शकाम असं म्हणतो. आता यातील नाक, कान, डोळे, जीभ यांच्याशी संबंधित अतिरेकी कामना शरीराचं नुकसान नक्कीच करतात. परंतु कडेलोट होतो तो स्पर्शकामाच्या अतिरेकी हव्यासामुळे. शरीरसुखाच्या कामनेचा अतिरेक संपूर्ण शरीरावर परिणाम करतो हे अगदी खरे आहे. कामपूर्तीचा आनंद व अप्राप्तीचे दुःख याची भरती ओहटी जीवनात चालूच असते. कामनापूर्ती झाली नाही की अपार दुःख होते. मन अस्वस्थ होतं, सतत त्याचाच विचार करू लागतं. आणि दुसरीकडे काय, एकदा कामनेची पूर्ती झाली तर मन त्याचा विचार करणं थांबवतं का? छे, अजिबात नाही. एकदा त्या कामनेची पूर्ती झाली की आपल्याला त्याची गोडी लागते. गोडी काय? चटक म्हणून. आपल्याला त्याची चटक लागते आणि आपण पुन्हा 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 त्या इच्छा व्यक्त करतो किंवा त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याबद्दल आपल्याला अपार मोह निर्माण होतो आणि मग या मोहातून मनाला बाजूला काढणे अतिशय कठीण जाते. हे मन वासनारहित, इच्छारहित करण्यासाठीच आचार्य आपल्याला भज गोविंदम हा मंत्र देतात. आपण जेव्हा या गोविंदाचे अंतःकरणपूर्वक भजन करू तेव्हा हळूहळू मनाच्या गाभाऱ्यातून एका विकाराची हकालपट्टी होते आणि खोल तळाशी असलेल्या त्या परब्रह्माची जाणीव आपल्याला होईल. असं बघा, एखाद्या जलाशयाच्या पृष्ठभागावर जर जलपर्णीचे आवरण असेल तर आपल्याला त्या जलाशयाचा तळ दिसू शकेल का? नाहीच. जलाशयाचा तळ पाहायला आपल्याला सर्वप्रथम ती जलपर्णी काढून टाकावी लागेल. तसंच आपल्या मनावरील इतर विषयांचे आवरण जोपर्यंत काढून टाकणार नाही तोपर्यंत अंतर्मनातील तो परब्रह्म, तो परमेश्वर आपण पाहू शकणार नाही. आपण सारे मी म्हणजे माझे शरीर एवढंच जाणतो. या नश्वर देहालाच मी समजल्यामुळे या शरीराचे नको तितके लाड करतो. शरीराची प्रत्येक मागणी हा मी पूर्ण करतो नव्हे, त्यातच खेळत राहतो. सुखतः क्रियते रामा भोगा. हे शरीर आणि मी दोन्हीही मिथ्या आहे, भासमान आहे. हे जोपर्यंत उमगत नाही तोपर्यंत मनुष्य या शरीराच्या सुखाच्या पूर्ततेसाठी अहोरात्र धडपड करत राहतो. आपल्या पंचेंद्रियांच्या मार्फत सुखाचा किती उपभोग घेऊ आणि किती नको असे त्याला होते. हा लोभ, ही हाव त्याच्या नाशाला कारणीभूत ठरते. तुम्हाला ती गोष्ट माहीतच असेल की एकदा एक राजा गावातील सर्व लोकांना सुवर्ण मोहरा दान देईल अशी दवंडी देतो. अट फक्त एकच असते की त्याने दान केलेल्या सुवर्ण मोहरेतून एकही मोहरा खाली पडता कामा नये. मोहरा जर खाली पडली तर त्यावर त्या व्यक्तीचा अधिकार असणार नाही, जो तो राजदरबाराकडे धावू लागतो. राजाही
पुढची व्यक्ती पुरे म्हणेपर्यंत त्याच्या झोळीत मोहरा टाकत राहतो. तेवढ्यात तिथे एक साधू येतो. अतिशय लोभी असतो तो. त्याच्याही झोळीत राजा मोहरा टाकतो. परंतु अधिक हवे या हव्यासापायी साधू पुरे असं म्हणतच नाही. आणि आपल्याला खूप मोहऱ्या मिळाल्या या आनंदात असतानाच त्याची झोळी फाटते. मोहरा खाली पडतात आणि क्षणात त्याच्या आनंदाचे पर्यवसान दुःखात होते. आपलंही तसंच आहे नाही का? आपल्यामध्येही जेव्हा हा विनाशकारी लोभ शिरकाव करतो तेव्हा आपण योग्य अयोग्य विसरून अधिकाधिक हाव धरतो. आणि या हव्यासापायी, या लोभापायी आपल्या हातात काहीच उरत नाही. म्हणतात ना, अति तिथे माती. आपण आपल्या शरीराकडून अति जास्त सुखाची कामना करतो. तरुणपणी उन्मानात विसरून जातो की कधी ना कधी हे शरीर थकणार आहे, गलितगात्र होणार आहे. आचार्यांनी भजगोविंदमच्या 15व्या श्लोकामध्ये आपल्या शरीराची होणारी भयकारी अवस्था सांगितली आहे. वृद्धावस्थेमध्ये शरीर इंद्रियांमधील शक्ती हळूहळू नाहीशी होते. हे शरीर रोगग्रस्त होते, परावलंबी होते. तरीही कामना कमी होत नाही, वासना नष्ट होत नाही. आपण हे विसरून जातो की ज्यावेळी आपले डोळे थकतील, दृष्टी क्षीण होईल, त्यावेळी आपल्याला नेत्रसुख घेता येणार नाही. आणि हे भासमान झगमगाटी जग आपल्याला पाहता येणार नाही. आणि अंतर्मनात डोकावण्याची आपल्याला सवयच नसेल. त्यामुळे आत बाहेर उरेल तो फक्त आणि फक्त अंधार. हळूहळू कानाची शक्ती क्षीण होईल, ऐकूच येणार नाही. सतत स्वतःबद्दल स्तुतीसुमने ऐकणाऱ्या कानांना शब्दच ऐकू येणार नाही, तर मग त्या कानांची भूक भागणार कशी? कधीच त्या कानावर भगवत भजन न पडल्यामुळे अंतर्मनातील तो ब्रह्मनाद, ते सुरेल संगीत त्याला कसं बरं ऐकू येणार? हातापायातील शक्ती जाईल, स्मृतिभ्रंश होईल, सर्व शरीरच गलितगात्र होईल. तेव्हा कसले सुख आणि कसले भोग! सर्व सुखाच्या प्राप्तीचे शरीर हेच माध्यम आहे असा आपला समज असल्यामुळे ब्रह्मानंदाचे सुख आपल्याला कळतच नाही. सर्व भौतिक गोष्टींमध्ये सुख शोधणाऱ्या या मनाला फक्त हे मायावी ब्रह्मजगत, बाह्य जगत आणि त्या जगातील आभासी सुखाची केंद्रेच दिसतात. आपल्या अंतर्मनातील राम, ते परब्रह्म, हे मन पाहूच शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज या मनुष्याला विचारित आहेत, हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, किं भ्रांतासी कामू विषयावरी. हे जीवा, तुझ्या हृदयात आत्यंतिक सुख देणारा हा राम असताना तू विषयाच्या भ्रांतिमान सुखाच्या मागे का लागतोस? विषयभोगातून मिळणारे सुख अत्यल्प आहे, क्षणिक आहे. त्यातून निरामय आनंद, तृप्ती, समाधान मिळूच शकत नाही. सुरुवातीला अतिशय गोड अमृतासारखे वाटणारे विषयभोग हे अंती विषवत होतात. तारुण्याच्या उन्मादात आपल्याला भान नसते. आपण त्यात असे काही अडकतो की गोमयातील माशी. या माशीला त्या गोमयातच सुख वाटत असते. ती त्यातच गोल गोल फिरत राहते आणि तिथेच तिचा मृत्यू होतो. आपणही अगदी तसंच करतो, भौतिक सुखातच अडकून पडतो. वृद्धता आल्यावर, शरीर अनेक रोगांचे आधार झाल्यावर मनुष्य सुखाचे भोग घेऊ शकत नाही, पण मन मात्र तिथेच अडकून पडते. जे मिळत नाही, जे शरीराकडून मिळत नाही, ते आणखी हवंसं वाटणं हा मानवी स्वभाव आहे.
मनाची ही वासना पूर्ण होत नाही म्हणून जी तडफड होते, जी तगमग होते, ती कशानेच शांत होत नाही. ज्या इंद्रियाचे आजपर्यंत इतके लाड केले, ती इंद्रिय आपल्या विरोधात गेली, आपल्या इच्छा पूर्ण करत नाही, हे पाहिल्यावर देव आठवल्याशिवाय राहत नाही. परंतु वेळ गेल्यावर आलेले शहाणपण कुठल्याही कामाचे नसते. बालपण खेळण्यात जाते, तरुणपण उन्मादात जाते, वृद्धता आल्यावर देवदेव करावसे वाटते, परमार्थाची आठवण होते, पण ती सुद्धा स्वार्थासाठीच. खरोखर अशा परमार्थाने जो कामने सह केला जातो त्याने मनाला शांतता मिळेल का? याचं उत्तर नाही असंच आहे. आपण जेव्हा देवा आता सोडव या दुःखातून, हे सहन होत नाही असे म्हणून देवाची आठवण करतो, त्यावेळी देवही आपली परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही. आता काही पर्यायच उरला नाही म्हणून जेव्हा आपण परमार्थाची वाट धरतो तेव्हा आपण त्यात रमूच शकत नाही. आणि मग ना घर का ना घाट का, धड जगू शकत नाही आणि मृत्यू जवळ करत नाही. प्रपंचातील इंद्रियजन्य सुखे आपल्याला नाकारतात आणि परब्रह्मापर्यंत आपण पोहोचूच शकत नाही, अशी आपली स्थिती होते. मनुष्याने जीवनात 4 पुरुषार्थ मिळवावेत असे सांगितले आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थाला समान महत्व आहे. बालवयात धर्माची दीक्षा घ्यावी, अध्ययन करावे, तरुणपणी अर्थ आणि काम याचे अनुसरण करावे, तर वृद्धपणी मोक्षासाठी प्रयत्न करावा. परंतु त्यासाठी तरुणपणापासूनच त्याची गोडी लागायला हवी. मनुष्य मात्र आयुष्य संपे पावतो फक्त अर्थ आणि कामातच अडकून पडतो. विषय सुखासाठी कांचन आणि कामिनी महत्वाची मानतो, त्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो. हा पैसा किंवा हे भोग एका मर्यादेत असले पाहिजे याचे भान विसरतो आणि स्वतःचाच विनाश करून घेतो. आपण सगळ्यांनी समुद्र पाहिला आहे. समुद्रकाठी फिरायला जाणे सगळ्यांनाच आवडतं. त्याचं ते धीर गंभीर विशालत्व सगळ्यांना सुखावते. पण हे सारे कधीपर्यंत? जोपर्यंत तो आपली मर्यादा सोडत नाही तोपर्यंत. हा शांत धीर गंभीर सागर आपली मर्यादा विसरून जेव्हा रौद्र रूप धारण करतो तेव्हा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. तो सारच उद्ध्वस्त करून जातो. प्रपंच करावा नेटका असे जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा नेटका याचा अर्थ मर्यादेत राहून असाच घेतला पाहिजे. आपण जर विषय विकारासाठी आपली लक्ष्मण रेषा ओलांडली तर विनाश अटळ आहे. आणि म्हणूनच आचार्य सावध हो असं वारंवार सांगत आहे. पण मन इतके चंचल आहे की ते सावध होतच नाही. प्रत्यक्ष यमराज जरी दारात येऊन उभा राहिला तरी त्याची भोग लालसा कमी होत नाही. या विषयाच्या अजगर विळख्यात सापडलेला जीव मृत्यू जरी समोर दिसला तरी आपला हट्ट सोडत नाही. लहानपणी मी विक्रम वेताळाची कथा वाचित असे. हट्टी राजा आणि लहरी वेताळ यांची कथा. राजाला वेताळावर विजय मिळवायचा असे आणि आपण जिंकलो याचे सुख मिळवायचे असे. वेताळ त्याच्या हाती सापडेही, परंतु तो राजाला निरनिराळ्या गोष्टी सांगून भुलवीत असे. राजा त्या बाह्य आकर्षणात अडकून पडला की वेताळ त्याच्या हातून सुटून जाई. राजा हताश होई, दुःखी होई, कारण वेताळ हाती गवसल्याचे सुख क्षणात नष्ट झालेले असे. पण इतके होऊनही राजा आपला हट्ट सोडतच नसे. तो पुन्हा वेताळाला पकडायला जाई. असे वारंवार होऊनही राजाला सुख मात्र मिळत नसे. गोष्ट अगदी वरवर सांगितली, पण त्यातील मतितार्थ मात्र गहन आहे. या गोष्टीतला राजा म्हणजे आपले शरीर आणि वेताळ म्हणजे विषयभोग. या विषयभोगाच्या तून मिळणाऱ्या क्षणिक सुखाच्या मागे शरीर धावते. विषयभोगातून सुख मिळेल असं वाटत असतानाच ते हातातून खरे सुख न देताच निसटून जाते. ते निसटले
म्हणून शरीर दुःखी तर होते, परंतु पुन्हा पुन्हा ते मिळवण्यासाठी त्याच्या मागे मागे जात राहते. तुम्हाला चकवा माहित आहे? हा चकवा काय करतो तर आपल्याला तिथल्या तिथे गोल गोल फिरवतो. आपल्याला त्यातून बाहेर पडायचे असते, परंतु मार्गच सापडत नाही. मनुष्याचेही तसेच आहे. तो या भोगरूपी चकव्यात असा काही अडकतो की त्याला त्यातून सुटताच येत नाही. अशा वेळी उपयोग होतो तो सद्गुरूंच्या स्मरणाचा, त्यांना शरण जाण्याचा. परंतु मोहाची भुरळ इतकी जास्त असते की मनुष्याला सद्गुरूंचे स्मरण होतच नाही. एखाद्या अशिक्षित अडाणीच असं वागतो असं नाही, तर सुशिक्षित बुद्धिमानही अशी चूक सतत करत असतो. आणि यालाच समर्थ रामदास स्वामी पढत मूर्ख असे म्हणतात. आचार्य म्हणतात याचं मूळ कारण मनुष्याचं अंतरंग आहे. ज्या अंतरंगात भगवंताचा वासच नसेल, त्याऐवजी तिथे कामक्रोधादी विकाराचे अधिपत्य असेल, तर त्याला चांगले वाईट कळणारच नाही. महाभारतात याबद्दल फार छान घटना आहे. श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाला हे युद्ध थांबव, हे विनाशकारी आहे हे समजावायला जातात, त्यावेळी दुर्योधन म्हणतो, जानामि धर्म नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्म नच मे निवृत्ती. हे कृष्णा, धर्म अधर्म मी जाणतो, पण धर्मानुसार वागणं ही माझी प्रवृत्ती नाही, आणि अधर्म कळूनही मी त्यापासून निवृत्त होऊ शकत नाही. आपलंही अगदी तसंच आहे. सगळं जाणून असलो तरी मोह लोभ या चक्रव्यूहातून आपली सुटका नाही. मनुष्याला सर्वाधिक भय आहे ते मृत्यूचे. कारण शरीर म्हणजे मी या भ्रमात तो असतो. हे शरीर नश्वर आहे, ते कधी ना कधी कात टाकणार आहे, आणि आत्मा चैतन्याने परिपूर्ण आहे हेच मुळी तो समजून घेत नाही. अशा नश्वर शरीराच्या वरवरच्या सुखासाठी तो धडपडत असतो. मृत्यू समोर दिसत असला तरी त्याच्या वासना इच्छा संपत नाही. या नश्वर शरीराच्या क्षणिक सुखासाठी तो कुठलेही पाप करायला तयार होतो, आगतिक होतो. परंतु अक्षय टिकणारे सुख मिळवण्यासाठी तो लहानसाही प्रयत्न करताना दिसत नाही. कारण खरे सुख कशात आहे हेच त्याला कळत नाही. अशी आपली स्थिती होऊ नये म्हणून आचार्यांनी तरुणपणीच आपल्या हातून गोविंदाची म्हणजे परमेश्वराची सेवा व्हावी यासाठी उपासना मार्ग सांगितला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने विषय विकारातील फोलपणा दाखवून त्यातील नश्वर आनंद, क्षणिक आनंद कसा आपला नाश करतो हे पटवून दिले आहे. आणि ही उदाहरणेही आपल्या दैनंदिन जीवनातील, आपल्या अनुभवातील असल्यामुळे आपल्याला ते पटतातही, पण वळत मात्र नाही. आपण क्षणिक सुखाच्या मागे धावतोय. त्या कस्तुरी मृगासारखे सुगंधाच्या मोहात पळ पळ पळतोय, पण अखेरपर्यंत ती आपल्याला सापडत नाही. कारण आपण तिचा शोध बाह्य जगात घेतो. हा समाधानाचा सुखाचा स्रोत आपल्या अंतर्मनात आहे हेच आपल्याला ठाऊक नसते. म्हटलेच आहे, शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, आपुल्या अंतरी. हा अंतरंगातील देव दाखवण्यासाठीच पूर्णपणे संसारात अडकलेल्या या देहाला चिरंतन सुखाचे सुंदर रूप दाखवण्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरूच मदत करतात. जीवनाचे विदारक चित्र दाखवून स्वप्नाभासात जगणाऱ्या मनुष्याला आता तरी भानावर ये, अजूनही वेळ गेली नाही असे प्रेमाने समजावून सांगतात. समर्थ मानपंचक नामक प्रकरणात सांगतात, कास या रघुनाथाची धरिता सुख पावलो, इतर कष्टती प्राणी थोर संसार साकळ. हे मनुष्या, या रामाला हृदयात धारण कर, त्याची कास धर, कारण त्यातच खरे सुख आहे. इतर जन्मात ही संधी मिळत नाही, परंतु मनुष्य जन्मात मात्र ही संधी तुझ्याकडे आहे. तेव्हा विवेक कर आणि त्या परमेश्वराच्या साधनेत रममाण हो. स्वतःचं कल्याण कर. भज गोविंदम सारख्या सुगम आणि रसाळ रचनेचा उद्देशच आपल्याला बाह्य जगातील वैषयिक सुखाच्या अजगर विळख्यातून सोडवून ब्रह्मसुखाच्या मार्गावर नेणे हाच आहे. तेव्हा साधको,
शेवटी मी एवढीच प्रार्थना करते, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मी माझे हे अल्पमतीने केलेले चिंतन माझे सद्गुरू आचार्य डॉक्टर सुनील काकांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. रामकृष्ण हरी. खूप छान. कृष्णताई